चाल बाई जेवते. काय ज्याची इच्छाच नाही होत. पण आज भुकल्यासारखी वाटून राहिली. जेवायला बसू राहिली तर धकत नाही. आज ना चांगली माझ्या आवडीची भाजी आहे. जेवतोच. रागिनी काय करू राहिलं? कव ते होईची गाठी नाही दिली व मले. आता काल तर दिली होती ना आई. काल दिली का झालं का? एकच आणली होती का मला? का पुडकं आणलं ना एवढं मोठं? मला दिसलं अर्ध्या किलोचं पुडकं होतं साजरं मोठं धाट. एक गाठी दिली झालं का? बाकीच्या गाठ्या का त्या खाल्ल्या का? काय जीवन राहिली वाटते. हो जेवते म्हटलं आता. त्या गाठ्या तिथंच ठेवलेल्या आहेत. तुम्हाला लागत असेल तर घ्या तर. हो आता हातानच घ्या लागतील माय. तिथंच ठेवलेल्या आहेत आई. तुया खाल्ली का? नाही मला नाही खा वाटले ते गोड गोड. मला नाही आवडलं. मी नाही खात. तशी मला गाठी आवडत नाही. तुम्हाला तर काय गोड जास्त असते ते. हे नाही आवडत ते नाही आवडत. मला काही आवडत एवढी पण साजरी असते. उन्हाळ्याची खाल्ली पाहिजे गाठी. ऊन उतरते त्यानं म्हणून खातो मी. नाही तर मला नाही आवडत. हा हो चांगली असते. खा तुम्ही. का ग? काय बाबा म्हणत येतो येतो काय ना मग? येतील ना बाबा. 1-2 दिवसात येतील ना. त्या आईचं काही करायचं राहिलं होतं. आईनं केलं. चिकाच्या कुरड्या पापड हे सगळं केलं. त्या काही राहिलं म्हणे. कळण्याच्या वळ्या करतो म्हणे. तर मग कळणा नशीन भेटला. आता कसं घरी दाढी करत नाही कोण. कळणा निघतही नाही. तर पण ते माळ्यातलीच एक वहिनी आहे. ते न केल्या म्हणे. तर ते दे म्हणे थोडासा कळणात. आई म्हणे मग मी कळण्याची वळ्या घाली. मग ते सोबतच देईन सगळं. आणि राहिले मला वाटते तिचे. म्हणे मग एका चक्रात सगळं येते. मग 2-2 चक्कर मारायला मग बाली पुरत नाही ना. भाड्या तोडायला पुरत नाही. आणि दगदगी होते बाबाले. पोरीची भेट होते ना मग कारणाला निमित्त तेवढं कारण सापडते. चाललं उलचक पुळकं घेऊन पोरीच्या घरी. मग कारण सापडते ना. हे घेऊन आलो ते घेऊन आलो. कारण नाही सापडत. आले त्यांना काही कारणाची गरज नाही. ते याच असलं भेडे म्हणून तसे काही येऊ शकत नाहीत ते. जेवते मी आता. जेवण माय मी का तो हात धरला का हो? हे शेंगदाण्याची चटणी आज मला दिली नाही. म्या म्हणलं झालीच का? आज दिली नाही हो. लक्ष माझं. आणि आहे ना डब्बी भर करेल आहे. ठीक आहे तिथंच काय प्लॅस्टिकची बरणी. तेच तर म्हणलं. तू आता दिसून राहिली मा ताटात नव्हती. म्या म्हणलं झाली म्हणून म्या काही मागली नाही. देत जाई यात ठेवत जाय तेवढं. एक सासू आहे. काही सासरा नाही देर नाही ननद नाही. की जणांचे ताट वाळा लागतात. आता तूही माबाई लस पुढे पुढे करून राहिला. काहीच म्हणत नाही. म्हणून काळजी नाही तुला काची. धाक तर बरं नाहीच सासूचा. ताट वाळत जाय माय साजरं. चटण्या गिटण्या देत जायचं. कितीक दिवस राहिलं मला आयुष्य आता. आज नसं काय मरणच आहे. 2-4 वर्ष फार. आणि त्या सोय घेतली तर जगीन माय 5-6 वर्ष. पाहिन तर पण नाताचं लगन. खाऊ पिऊ घालत जाय बाई साजरं. नाताचं लगन पाहिलं गेलं पाहिजे ना माच्यानं. नाताचं लगन पाहायला 5-6 वर्ष टाइम आहे. नातू अजून पटातच आहे. आणि नातू होती की याची गॅरंटी नाही. पोरगी झाली तर मला माहित आहे. माहिती सुद्धा दाखेप काऊन म्हणून राहिली असं तर. नाचं लगन तोय बाबा नातू झाला की गोप करतील. मला माहित आहे. हे मला टॉर्चर करते. इले वाटू राहिला आता पोरगच झालं पाहिजे. त्याच्यासाठी लढवायचं. एका मा ओळखीची नाही का महार आहे काय. जे होईल ते मला तर मला तर पोरगो असो का पगी असो. मला तर हरिकच यायचा. हिच्या कुठे नांदी लागू. वाटते म्हणते नाताचं लगन पाहतो. हो तू नाताचं लगन पाय म्हणा. आणि मी बसतो तो ताटा घासत. जाऊ दे मी कुठीच्या नांदी लागू. तिनं खाल्लं खुंदलं नाता सरते. आता मारे साऱ्या होळीच्या गाठ्या एकच खाते. आणि लोकायला म्हणते मला नाही चालत. मीच नाही काही. मला आवडत नाही काही. आणि सगळ्या 8 किलोच्या गाठ्या एकटी खाते ते. मला नाही आवडत बाई. तुमच्या घरची कशी चालू आहे होळी? चांगली झाली का? आमच्या घरचं असंच असते. आमच्या घरी काही दरवर्षी काही गिडीचं काही नसते. करान खा ती या वर्षीची शांततेत तरी आहे. नाही तर काही माझी सासू भांडणच करते. सण आला की तिच्या अंगातच येते. कोणताही सण असो तर ना परत भांडते हे. आणि तो माणूसही तसाच मायच्या बुद्धीचा. आता जरसा टेपात राहून राहिला. जाऊ दे आपापलं नशीब. मी काय म्हणत होते सुमिताई. उद्या लवकर या मग.
लवकर होतं तर भाऊ ते उन्हाचं खूप त्रास होते मला. हो ना बाई, तरी तुम्ही आज लवकरच आलती. आता हे भांडे घासून या लागतात ना मला समधीच्या घरचे. 9-10 तर वाजतातच बाई. तरी बी लवकर लवकर आली बाई आज मी. लय वेळ झालं काही 1 तर वाजला. 1 वाजले ना, 1 वाजताचं किती ऊन असतं. मला उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे तुम्ही लवकर या गाडी. बर बाई, येईन ना लवकर येईन. पण बाई ह्या भांडे घासल्याशिवाय कसं येईन सांगा. माझ्या घर गेलाय फक्त, मग त्याच्या घरचे भांडे घासूनच येता आला ना बाई मले. तुम्ही सावलीतच बसा ना, मी करून देतो ना सब. उद्या काय करता बाई? उद्या भगराच्या कुरड्या करू. भगराच्या कुरड्या तुम्हाला येतात का? मला येत नाहीत म्हणून तुम्ही सांगा मला, तसं तसं करतो मी. हो, तिले तर भल्ला बॉम्ब पडला. मी हाव ना व, मी सांगतो ना तुले, तू सकाळी फक्त लवकर ये. जाय ते पेट पाणी तरी टाका लागत होतं, ते गंज कडक पडतात. मग सकाळी लवकर यायचं जरा शिक. येतो ना रत्नाबाई. हो, जे घर गेला तेवढे जसे भांडे घासले की येतोच ना मी. घरी तर मला घरचा स्वयंपाक राहिला अजून. असं का व? अजून आतूनच नाही मग आमचा व्हायलाय स्वयंपाक. नाही मग दोघाई पुरत्या 4 पोळ्याने आणि उलशीक भाजीने. नाही काही नाही, घोरे कपडे मी घरी गेल्यावर करते कपडे. तुम्ही का आता शिल्लक केला माय? आता घरी केदाय जाशी, भांडे तर राहिलेत माय घासायचे. केदाय करशी ने जो आता भागून घे जो फक्त. आता मी काही तर नावाच्या लाल नाहीत पोळ्या, हा, पण आमच्यातल्यानी आणि तेवढं भागून घे. संध्याकाळी करू जाय का परी. मग सकाळी मग घरचा स्वयंपाक करून येत जा ना. आता लय गौतमले उपाशी ठेवता. 1 वाजून गेला ना, त्याला भूक नशीन लागली घरी. नाही, ते हरभरा सोंग्याच्या पाठीत आहेत ना, हरभरा सोंगेला जायला ते आता 3:30 वाजता येतात घरी. माय मग उपाशीच गेला का हो तो? माय सुमे, भाकर करून देत जाणं व त्याले. ऊन तपते ना, भूक नाही लागत माणसाले. नाही, मा घरी जेवत नाहीत ते, संकट होतात. आम्ही 2 जण वावरातून आले संगच जेवतो. ते वावरात शिजोरी नेत नाही, ती नेली तरी वापस आणतात. म्हणतात मी मला का संगत जेवा वाटते. घरी येत होतात ते मा संग. कमाल आहे माय बाई, कसा भूक नाही लागत त्याले. आणि तू खात असशील घरी, आणि तो बिचारा उन्हात तानाचा उपाशी तापाशी ती असते. मग घरून उलसक खाऊन पाठवत जाय व. तिच्या खांदी भाकर शिल्लक टाका, सकाळून शिडी भाकर चटणी काही खाल्ल्या जाते. मग आम्ही भाकरी खाल्ल्या ना सकाळून. काल कैन्याच्या भाकरी केलत्या, तो सकाळून मग अर्धी भाकर खाल्ली नाही खाल्ली. हा तेच तर म्हणलं. जाय गप्पा मग कर घासते रे. साड्या गिळ्या मस्त आहे तो सुमी. कोणा दिली साडी? माधुरी बाईना दिली. साजरी राहिली का? नाही, साजरी दिली व माधुरीने साडी. काच्यासाठी? ते ना त्याच्या घरचे साफसफाई करून दिली, तशी बी त्या बाईन तशी दिली मला. वैखीची नाही माधुरी माल्या, शी देते का ती? साजरा धंदा करून घ्याशील तू आजवळून. जुनीच दिसते ना, जुनीच आहे ना, नाही थोडी आहे. काय फाटे फळा लागतात माझ्या सासूले की नाही, भल्ले फाट फळा लागतात. जुनीच आहे, नवीच आहे. त्या सुमीच्या देखता म्हणते इले काय बोंब पडते. मला काय येत नाही का? मला येत नाही असं नाही, पण आता काही पदार्थ नसतात येत. सगळेच पदार्थ येतात का सर्वांना? जाऊ दे तिकडे, मी आराम करते. नाही रत्नाबाई, जुनी आहे पण लय जुनी नाही. अरे ते गेट कोणा उघडं टाकलं होतं तिकडे? हा सुमे, तिकडला दरवाजा टाकला होता का ते? बाई मला वाटलं तुम्ही आला मागून, तुम्ही लावसाना नाही लावला. माय दरवाजा लावला का उघडाच आहे रे. मग तू सातीच कुरड्या वो घातल्या म्या. काय जरा लक्ष देत जाणं तिकडे अंगणात टाकतं ते खायचे पदार्थ. कुत्र येते मांजर ये, काही लक्ष देत ना काही नाही. चालेल, दोन्ही गेट उघडे. आणि काय करता घरात? एक जण तिथं बसून तर वर करा, गच्चीवर तर नाही, त्या अंगणात तिकडे. अरे बापा वर जाणं खाली येणं भारी जाते ना. त्या सुमी संग मुली मिरो लागती, ती एकली काय करीन. आणि योगिताचं तर बाई जमतच नाही इले. बसा ना बाई. मंजू आठवी व त्या आल्या. अक्का आल्या व वहिनी, चहा घे नाही पाहिजे. चहा घे आल्या आता चहा पेली. सुशीला आली वावरातून तर तिला मी दिसली काही आल्या बाई. मी आणलं सकूनच आली हो बाई. तर चहा ठेवला, मग तिनं चहा घेतला, तिच्याच घेतला मी आता चहा. ते मानंदा काही आली नाही असं का? ते मला झाक पड येतात, दोघे नवरा जातात. बाईनेच सांगत काय नाही, सबन घरीच करतात माय बाई. लय स्पायटी जातात, लय झाकट पडलाय. आता घरच ना
मग काय त्याच्या हिशोबानं बरोबर जातात अन दिवसभर एक बाई नाही सांगत ना बाई, तुमची लाईनी भाव एक बाई नाही सांगत वावरात. दोघच नवरा बायको, कापूस येसनो असो का सोयाबीन सोंगणं असो काही असो, दोघच जण करतात बाई. ना लय मेहनती आहे माहिती हो. ते मेहनती आहे मा भाऊ, लाईना लय साजरा आहे ना, लय कमाईचा आहे ना. हो पण ती बिचारी कर का आले उगाच. हो तिच्या बरोबरीनं धंदा करते, मोठीच जरी ऐदी आहे. तिला जरा बापाच्या घरचं जास्त खुश नाही. मा बाप लय मोठे लोक आहे, मा बापाच्या घरी असं, मा भाऊ तसा मा. आता तुम्हीच सांगा वहिनी, बापाच्या घरी हिरे मोती असले तर लेकबाईच्या काय कामाची. हा नवऱ्याच्या घरी जीव असेल तिचंच त्यातच तिनं सुख माना की नाही. नाही हे वावरात जात नाही काही नाही म्हटलं तर म्हणते मा मी का तशी पाहा लागत होती म्हणते. मग नंग फकीराची मोठी लोकांची का आले पाहिली. मा बापाच्या घरी म्हणते मी वावरात तास नाही पाहिलं तर नवऱ्याच्या घरी काय पाहू. आपण काय म्हणावं, आपण मगच राहतो. आपलं काय करावं लागते 2 दिवशीनं चहा पेनं चाललं जाणं. जा माय तिकडे काही करा तुमचं तुम्ही. नाही ती बरोबर आहे बाई, तुमचं काय करायला लागते. कशा काय आलत्या सहज. हो आता सहज, आता काही काम नाही काय नाही. आता 2 पोरं तेलारात आहेत माय माले. माय बाई लायना होता ना तुमच्या जवळ गावात. लेकरं शाळेत टाकले ना, त्याचं पोरग शाळेत टाकलं ना, ते गेले औंदा. ते केली ते न तेलारायला गेले माय 2 जण. मोठं बरं पहिल्यापासूनच आहे, हा लाई नाही गेला औंदा. 2 महिने झाले पहिलेच गेले बाई ते. मग लेकराच्या वैख होते हे होते, शाळेत नाव घेऊ टाकलं. मी एकलीच असतो गावात, एकलीला काय गमते. चला जाऊ 2 दिवसासाठी इकडे आला की मग जरसं बरं वाटते. अति काही राहणं होत नाही, मी म्हणत नाही राह. आल्या का बाई राहता का बाई काय नाही. मग काय असं काय उचलल्यासारखं किती दिवस राहतं मग. आता सकाळून आली चालली जाईन संध्याकाळची तर पाहिन रातभर राहीन सकाळून जाईन. राह ना मग काय होऊन राहिलं. आता 2 जणी वावरात जातात मग की मा घरी करावं नाही का तुम्हाला. नाही हो वहिनी त्यातली गोष्ट नाही. राहायची मला काय काय कोण नाही म्हणते, पण मानच मत नाही त्यापेक्षा आपल्या घरी बरं. दोन्ही पोरं तेलारात गेले नाही हो का. हो तुम्ही तर म्हणा लाय ना वावर करे ना काही. हो पण ते आता लेकराला शाळेत टाकलं ना माय. आता लेकराला टाकलं की ते इंग्रजीच्या शाळेत टाका लागते. ते इंग्लिश काल म्हणले आणि त्यातच झाला ते मग ट्युशनला पाहिजे. कितभर पोराले ट्युशन सांग. त्याला शाळाही माय बाय आता औंदापासून ट्युशन त्याला औंदापासून. आणि कोणता कस लावतो म्हणे आमची बया. तिला म्हणलं माय त्या उलशाकला जीव तर पाय हो. हा निरा घराच्या बाहेर ठेवतं का ते लेकरू. शाळेत जाईन माहिती सकून कोणची शाळा आहे. तो लहान आहे ना आता तर सकूनची शाळा 10 वाजे लोक 12 वाजेला शाळा आहे. मग तो तू येईन जेवण खावून आणि कोणता तो कलास दुपारी आणि ते झाल्यावर संध्याकाळ ट्युशन. म्हणलं कमाल वाय बाई हो. म्हटलं काय एवढं हो आतापासून. ते लेकराला जसं लहानपण होऊ दे त्याला खेळू दे. हा कस कोणी ना मानात आले लहान आहे ना माय हो. आता ते 3 महिने 3 वर्षाचा झालाय नाही पुरा पाठ तर दिलंही लागे शाळेत टाकून. कोणतं प्ले ग्रुप आहे ना काहीतरी आहे हो बाई प्ले ग्रुप आहे. कारणच पाहिजात या सुनाईले. या सुनाईले कारणच पाहिजात घरापासून पोराले दूर न्यायचं. ते बरे त्याच्या नवरा आल्या करून त्या का सासू सासऱ्याचं करा लागते म्हणून हे शाळेत कारण आहे. तुमचं तर माय पोरग इतके राहिले तरी तुमची सून. आमच्या घरी तर झाले ब्या करणं सुरू. आमच्या घरचे चालले ना आता शहरात. असं का कुमार चालला का कुठे आकोटात घेईन मग घर नाही कुठे घेते. घर गिर का आले हो बाई. घर काच्या माथा घे ना त्याची का कमाई आहे काय. घर घेईन भाड्यानं चालू आहे असं. शिकवते ना शिकेल सून केली ना माय आम्ही पोराले शिकवते ते. आता आईला काहीच काम नाही तर आत्याला कायचं सांगायचं. मी कशाले म्हटलं आली या मंजू ये धंदा करून राहिलते नाही जातच सासून चहा सांगला. म्या म्हणलं तिले काही काम नाही. आता मी का नवाळी हाव का आल्या परत कराच लागते का. नाही हो आत्या कधी आल्या तुम्ही. मी सकाळूनच आली बाई. सकाळची लिस्ट आली. कस काय चांगलं चालू आहे. झाला स्वयंपाक पाणी. स्वयंपाकच करून राहिली होती आत्या. घे ना म्हटलं बाई घे ना चहा. आता किती दिवस भेटीन चहा. तिच्या हातचा बरं मी ताशेभर करतो तुम्हाला. ते चालली ना माया आता शहरात. तिकडे काही आता बिझनेस करतील नोकऱ्या पाहतील शहरात चालली ती आता. साजरा हाय माय हो. 2 जण शिकेल आहेत ना. नोकरी मग तुला लागते का बाई. आता अजून कशातच काही नाही. आम्ही चाललो नाहीये कुठं. इथंच करू जे काय करायचं आहे ते इथंच करू. जर नाहीये कुठंच. घ्या चहा. हा अति काय वाय मग खेळात काय होते माय बाई. खेळात काय केलं जाते. आता तसंही आज नसं काय जास्त लागते. आता लेकरू शाळेत टाकलं की जास्त लागते ना. ते मला आहे ना पोट औंदा आता तेलाऱ्यात गेला ना बाई. तोही गेला. 2 जण आता तेलाऱ्यातच आहेत 2 भाऊ. त्याची लेकरं पहिल्यापासून समजा मोठ्या पोराचे
आणि लाईन पोरग तूही गेला आता औंदा. पोराचं नाव ठेवलं ना शाळेत. जातातच वहिनी. आजकालच्या पुढे गावात गमत नाही. शहरातलं न्या राहते जीवन. संध्याकाळी झाली की पाणीपुरी खायला जायला भेटते, पॉस राहिले भेटते. खेड्यातल्या सारखं असते का? आणि शहरात कोणी कोणाच्या घरी जाते माय बाई. मस्त आपलं आपलं. खेड्यात काय उठसूट चालला. आता पा आलीस ना मी पाहुणी. शहरात का कोणी कोणाच्या घरी. कोणाला चहा पाजाचं घेणं ना, कोणाचं काही घेणं नाही. म्हणून तर आजकाल पुरी शहरात आवडती. जात ना माय. आपण का त्याला अडून धरलो. आमचं काही नाही. जात ना माय बाई. जा ना बापा. जगा तुमचं जीवन. आपलं आहे. आपलं का आपण का कोणाच्या मागं थोडी लागणार आहे. हा एकटं पोरग आहे आणि एकटी सून आहे तर मग आम्ही नाही म्हणत. आम्ही अतिच राहू. आमचं घर आहे एवढं मोठं. हा आपलं गाव भलं ना आपण भलं. कुठे हेंडा माहितीच्या मग आपण.